साधना, साधना, हे बघ, हे सगळं कळतंय मला, पण या सगळ्यामध्ये आपण एक गोष्ट विसरता कामा नये. कुठली? हा सगळा दोष आपल्या अक्षयकडे जातो. अहो, हो, अक्षयच्या त्या प्रकरणाबद्दल अमृताला सगळं ठाऊक होतं. तरी सुद्धा ती या घरात परत आली. एवढंच नाही, पोलिसात केलेल्या तक्रारीचा, मला आलेल्या अटॅकचा सगळा दोष तिने आपल्याकडे घेतला. त्याच्याबद्दल माफीही मागितली. एवढंच नव्हे, आपल्या घरातल्या पद्धतींशी जुळवून घेण्याचा ती प्रयत्न करते हे लक्षात येतंय ना तुमच्या? आपलंच नाणं खोटंय म्हणून मी गप्प बसलोय. असं कसं म्हणता तुम्ही? अक्षय सुद्धा विसरला ना त्या मुलीला. तिचा नाद सोडला ना त्यानं, आणि मुकाटपणे मृदुला बरोबर आला की नाही तो लग्न मंडपात, राहिला ना लग्नाला उभा. तिच्या वडिलांना सुद्धा एक संधी होती, पण ऐन लग्नाच्या वेळी ते बोलले सगळं. नंतर काय थेट पोलिसातच गेले. त्याला काय अर्थ आहे का? आता ती आली आहे ना परत आपल्याकडे. मग साधना, तुम्ही सुद्धा थोडं समजुतीने घ्यायला हवं. उद्या त्या मुलीला घाडग्यांचं वळण तुम्हीच लावणार आहात. औषध घ्यायची वेळ झाली, मी पेज घेऊन येते. पेज घेऊन झाली की औषध घ्या. वा, आता बॅटरी डेड. छान अमृता. घरी आई नेहमी सांगायची फोन चार्ज कर, पण नाही. हा जर आत्ता असता तर मी रेसिपी बघितली असती. ऍटलीस्ट आईला कॉल तरी करून विचारलं असतं. असं करू, ऍटलीस्ट ट्राय तरी करते. चल अमृता, आठव, काहीतरी कर. शिरा करायला रवा आणि साखर. साखर साखर चलो, साखर डन. रवा. अरे आधी ऍप्लिकेशन, नंतर बोलतो. चल बाय. रे, काय काय करते? घाडग्यांच्या बायकांनी नेहमी किचन मध्येच असावं ना? तुला नाही माहिती? सॉरी, मला भांडायचं नाहीये. आय कॅन अंडरस्टँड, नो प्रॉब्लेम. पण ऍक्च्युली नव्या सुनेने काहीतरी एक गोड पदार्थ किंवा एक तिखट पदार्थ करून दाखवायचा आहे, आणि मला शिरा करून दाखवायला सांगितलंय. तुला काय मदत हवी आहे का मग? तुला येतो बनवता शिरा? काय? सॉरी,
गाडग्यांच्या घरात पुरुषांना स्वयंपाकघरात प्रवेश पण नाहीये. शिरा बनवणं दूरची गोष्ट आहे. बरं, तू ऑनलाईन बघ ना शिरा कसा करायचा. अरे कधीच पाहिलं असतं, पण माझ्या फोनची बॅटरी डेड आहे. माझ्या आईला फोन पण करून विचारू शकत नाही. आणि तसंही वसुधा काकूंनी सांगितलंय मला, कुणालाही न विचारता हा शिरा बनवायचा. एक काम कर, तू माझा फोन वापर, आईशी बोल. कशाला, तू ऑनलाईन चेक कर ना माझ्या फोनवर. ग्रेट. हा शिरा. हे बघ, हा. रवा आणि साखर हे 2 इन्ग्रेडियंट्स फिक्स्ड आहेत. काय बोलतेस, कन्फर्म? वा सॉरी, शीर याची रेसिपी मी ऍक्च्युली काम करतो यार. मी ना ऍपच बनवतो शिरा बनवण्याचं. हा हे घे. पण रवा कुठे? रवा, साखर मिळाली ना? ओके, रवा इथे असेल ना. रवा ना. नाही हे पीठ आहे. तो बरं. हा हा आहे. बहुतेक हा रवाच आहे ना. बघ, रवा आहे. अं, अरे वा, ओळखता ना तुला. गुड. येस. आता रेसिपी. हा, माझा मोबाईल तिकडे आणि कढई पण घेऊन ये. ओके. ऍक्च्युली अमृता, मला तुला सॉरी आणि थँक्स दोन्ही एकत्रच म्हणायचं होतं. तू खूप केलंयस माझ्या घरच्यांसाठी, अण्णांसाठी. आपलं बोलणं झालंच नाही ना, सो थँक्स. ओके, करूया. हो, बघ बरं. आता आधी तूप घालावे. अच्छा, म्हणजे रवा नंतर तूप. तूप ते अरे गॅस तरी ऑन करूया. हा बघ. काही हवंय का माई? अगं यांची पेज करून ठेवली ना. आता औषधं घ्यायची वेळ झाली त्यांची, त्याच्यात त्यांना पेज द्यायला हवी मला. मी घेऊन येते. माई, अहो कशाला उगाच चढ उतार करताय तुम्ही? अगं मी आणते ना, लगेच आणते. तुम्ही बसा अण्णांचं. मी जाते. माई, खरंच नको, खूप दगदग झाली आहे तुमची. ऐका माझं, आणते. थांब, पाणी जरा बाकी आहे. थांब. हे आपण साखर बरोबर घातली ना. डवळच ना फक्त आता. धीमे आंच पे है. कोणाचा आवाज आहे हा? कोण मदत करतंय हिला? वा, जगातलं 8वं आश्चर्य. स्वतः घाडगे स्वयंपाकघरात काय करतायत? ते पाणी भरायचं होतं बाटलीत. झालं की भरून. टाटा.
कोणाशी बोलत होतीस? साखर टाकली का, आता ढवळू का वगैरे कोणाशी? आईला फोन केला होतास? हा? नाही, हे बघा फोन पण बंद आहे माझा. अक्षय? अक्षयला स्वयंपाकघरात पाणी भरण्यापलीकडे दुसरं कुठलंच काम येत नाही. तो काय मदत करणार ना तुला? अरे देवा, म्हणजे भुताटकी आहे की काय? कोणाशी तरी बोलली. हा शिरा मला आयुष्यभर लक्षात राहणार. अहो असं काय करताय? कोण? जेमतेम एक चमचा घेतलाय तुम्ही. प्या बघू सगळी. ताकद कशी येणार अंगात? नको, जिभेला अगदी चवच नाहीये. नको ती पेज. अण्णा, अण्णा म्हणजे मी जरा बोलू का? अहो माईंनी खूप प्रेमाने केली आहे हो पेज तुमच्यासाठी. निदान निम्मी तरी संपवा. नको, नाही जात आहे ती पेज मला. मग छानपैकी मुगाची खिचडी करून आणू, तुम्हाला आवडते तशी. काहीतरी खाल्लं पाहिजे की नाही? माई शिरा आणू? शिरा? पण नाश्त्याला तर पोहे केले होतेस ना? मग मला न विचारता शिरा का केलास? मी सांगितलं माई, आपल्याकडे नवी सून पहिल्या दिवशी, म्हणजे तसा तिचा पहिला दिवस कधीच निघून गेलाय, पण तरी म्हटलं आता नव्याने पहिला दिवस. पहिल्या दिवशी नवीन सून 2 पदार्थ करते ना, एक गोड आणि एक तिखट. म्हणून मी आपलं तिला सांगितलं की कर बाई. केलाय ना तिने शिरा? हो मग आण ना, म्हणजे तिनेच केलाय ना. हो हा, आणून द्यायला सांग. म्हणजे माई आणि अण्णा ठरवतील कसा झालाय ते. चालेल ना माई? सगळं झाल्यावर विचारतेस मला? असं नाही हो माई. मी सांगितलं कारण आपल्या घरातली तशी रीत आहे ना, म्हणून. अमृता, ये ग. माई, शिरा आहे की उपमा आहे? धड गोड नाही, धड तिखट नाही, आणि किती कोरडा केलाय हा. गाडग्यांच्या जेवणात तूप निथळत असत. हे कोणी सांगितलं नाही का नवीन सूनबाईला? कोणीच खाणार नाही.
कुणाला काय सांगायचं करायला ह्याचं तारतम्य ठेवायचं. चार जिन्नस एकत्र केले म्हणजे पदार्थ झाला असं नव्हे. थांबा, ते दुसरं काय आहे? मी सूप केलं होतं तुमच्यासाठी. बघू. शिऱ्यावरनं कळलंय ना काहीच येत नाही ते कशाला परत परत ते उगाच रिस्क घेत आहे त्यांना. हो बरं. तुम्हाला सूपच हवं होतं तर मला सांगायचंच ना, मी दिलं असतं की तुम्हाला करून. वाह, अप्रतिम. चविष्ट झाले. खरंच पाहिजे तर तुम्ही चव घेऊन बघा. माझ्या जिभेला तरी तरतरी आली. वा वा अमृता, शिऱ्यात नापास झालीस पण सुपात पास झालीस. म्हणजे प्रगतीला वाव आहे. साधना, दोन्ही सुनांना तुम्हीच तयार केलं. आता नाचसुनेला सुद्धा तयार करा स्वयंपाकात. आजच गंडा बांधून टाका. काय आणि अमृता, गुरुजींचं सगळं ऐकावं लागेल. पण होणार. माईंच्या तालमीत तू लवकरच तयार होणार.